की हे घराणं जरी वगैरे आपण म्हणत असलो ना सावनी, तरी गाणं ही कोणाचीच मक्तेदारी नाहीये. ती कुठल्या एका घराण्याची काय म्हणतो ती प्रॉपर्टी नाहीये. तर तुला कालांतराने काय करायचंय, आनंदासाठी आपण गातो ना तेवढंच फक्त डोक्यात ठेवायचंय. मग शास्त्रीय संगीत गाताना तर चौकटी आहेतच ना ग. चौकटीत शास्त्रात बांधलेलंच जरी गाणं आहे, म्हणून त्याचा आनंद चौकटी बाहेर जाऊन कसा देता येईल ह्याचा विचार कर. मुळातच तू छान एका चौकटीत बांधली गेलेली आहेस, पण त्याचं बंधन न जाणवता लोकांना मुक्त आनंद त्याचा कसा मिळेल ह्याच्यासाठी शिस्तीपुरतं बंधन ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे तू जर का स्वतःची मूठ मोकळी केलीस तर तू एखाद्या मास्टरपीस पर्यंत पोहोचू शकशील. ही जी काय शिकवण होती की पहिल्यापासून तुझी वाट शोध. एक राग मी शिकवते सगळं ठीक आहे, पण आज यमन आहे, मारुबी आग आहे, मालखंस आहे, भैरव आहे, तोडी आहे, या सगळ्याचं स्वरूप आम्ही तुला सांगतोय. त्याच्यातल्या 25-25 बंदिशी प्रत्येक रागातल्या सांगतोय. त्याच्यामुळे रागाची ओळख होतीये. पण तुला आज सावनीने जर का हा राग गायला तर त्याच्यात हे वेगळं होतं हे कळण्यासाठी स्वतःचं चिंतन आणि मनन हवं. ह्याचा हे खूप डोळस मार्ग पहिल्यापासून आखला गेला माझ्यासाठी.